साहेब, नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची सध्या रणधुमाळी चालू आहे आणि 11 उमेदवार हे बिनविरोध निघाले आहेत. त्यापैकी तुम्ही आणि परिणिताताई आहेत. या बिनविरोध निवडणुकीचं तुम्ही जे निवडून आलात त्याचं नेमकं श्रेय कोणाला देणार आहात? मतदारांना. आणि गेल्या अनेक वर्षापासून 2004 पासून या भागाचं नेतृत्व करतो. ज्या मतदारांनी माझ्यावर विश्वास व्यक्त केला त्या मतदारांना श्रेय जाईल. असाही नागरिकांतून आरोप केला जात आहे की आता जे बिनविरोध 11 जण निवडून आले आहेत ते सगळे सोयरे किंवा राजकीय पुढारी आहेत, सर्वसामान्यांच्या निवडणुका होणार आहेत. हे कुठेतरी एक प्रकारची तडजोड होती का तुमच्यामध्ये? त्याच्यामध्ये असं आहे की अशोकरावजी चव्हाणांच्या मतदारसंघातल्या 3 जागेची निवडणूक होते. याचा अर्थ तडजोड आहे का? ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्याच मतदारसंघामध्ये निवडणूक होते म्हणजे ठीक आहे. काही गोष्टी होतात, कार्यकर्त्यांना समजवण्यात कोणी कमी पडला असेल, काही घडला असेल, वेळ कमी मिळाला असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बँकेवरूनच तुम्ही मध्यंतरीच्या काळामध्ये अशोकराव चव्हाण यांच्यावर बँक बुडवल्याचा आरोपही केला होता. ते आरोप म्हणजे काय नेमकं होतं? आता तुम्ही बँक मी जे बोललो ते कधी कोणाला घाबरून किंवा कोणाला हे करून बोलत नाही. त्यावेळेसच्या परिस्थितीनुसार मी बोललेला आहे. परंतु यावेळेस त्यांनी सगळ्यांनी भूमिका घेतली की बँकेची परिस्थिती चांगली झाली पाहिजे, लातूरच्या धर्तीवर बँक नावारूपाला आली पाहिजे. त्यांनी भूमिका घेतली, त्याला आम्ही पाठिंबा दिला. आमची हीच भूमिका आहे, पूर्वीपासूनही तीच आहे आणि आजही तीच आहे की सहकार संस्था ह्या वाढल्या पाहिजे, जिवंत राहिल्या पाहिजे आणि चांगल्या दर्जाने चालल्या पाहिजे. विधान परिषद निवडणुकीपासून तुमचं आणि अशोकराव चव्हाण साहेबांचं चांगलं जमत आहे. आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ही मैत्री कायम राहणार आहे की भविष्यात पुन्हा आणखी विरोध होणार? येणारा काळ ठरवेल. मध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय सुनेत्राबाईंनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार म्हणून त्यांचे काम करण्याची सूचना केली. आम्ही प्रामाणिकपणानं काम केलं. सध्या जिल्ह्यातील अनेक शेतकरी राष्ट्रीयकृत बँकेच्या जाचकाठीमुळे त्रस्त आहेत. जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांना सुलभ आणि वैयक्तिक कर्ज मिळण्यासाठी आपण आता बँकेची आता निवडणुका होत आहेत. जोपर्यंत बँक बोर्ड अस्तित्वात येणार नाही तोपर्यंत त्याच्यावर कुठलाही निर्णय घेता येणार नाही. आता निवडणुका सुरू असल्याने प्रशासकाला पण त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. पण परवा जिल्हा नियोजन मंडळाची बैठक झाली. मी पंढरपूरला वारीला गेलो असल्या कारणाने बैठकीत नव्हतो, पण नेमकं या संदर्भात काय चर्चा झाली ही माहिती घेतली नाही. परंतु राष्ट्रीयकृत बँकेकडून त्रास होतो याची जाणीव मला आहे. मी स्वतः लगेच जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा या संदर्भात करू, जो काही मार्ग काढता येईल तो करण्याचा प्रयत्न आहे. सामान्य लोकांमधून या समोर चर्चा येत आहे की या निवडणुका जे आहेत त्या कार्यकर्त्याला देण्याच्या ऐवजी राजकीय नेत्यांनीच या निवडणुका लढून त्या बँकेवर दिलेल्या आहेत. नाही, कोण राजकीय कोणाला दिलं पाहिजे? जे कार्यकर्ते आहेत, कार्यकर्तेच आहेत ना. आम्ही कोण आहेत? आम्ही कार्यकर्तेच आहोत. कोण नेते कोण आहेत? त्याचे सगळे कार्यकर्ते ज्याच्या त्याच्या ठिकाणी आहेत. प्रत्येकाला वाटते किंवा दिलं पाहिजे, घेतलं पाहिजे. आता काही गोष्टी घडत असतात, काही घडत नसतात. आपण आता भाषणामध्ये बाबुराव केंद्रे यांचा एक मी जेव्हा माझी अशोकराव चव्हाणांची किंवा पॅनलच्या संदर्भात चर्चा झाली तेव्हा आमचं असं ठरलं होतं की कन्नार आणि लोह्यामधनं मी सांगतो उमेदवार गेला पाहिजे आणि वर एक जण घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये भानुदास बाबुराव केंद्रे यांचं नाव फायनल केलं. ओबीसी मधनं घ्यायचं त्यांनी मान्य केलं, पण वंजारी समाज हा व्हीजेएनटीमध्ये येतो. ठीक आहे, जात म्हणजे एखाद्या वेळेस व्हीजेएनटी काय आणि ओबीसी काय तरी त्यांनी फॉर्म भरलेला होता. शेवटच्या क्षणाला बाबुराव केंद्रेसाठी किंवा बाबुराव केंद्रेला माघार घ्यावा लागला. साहेब, आपण गेले 20 ते 25 वर्षापासून बँकेवर काम करतात. बँकेची जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी आणि प्रामाणिकपणे कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपल्याकडून काय सरकारनेच केले ना. बँक काय करणार आहे? सरकारनेच 50,000 रुपये द्यायची भूमिका घेतली आणि सन्मान करण्याचा. आणि अगोदरच डबघाईला असलेली बँक काय सन्मान करू शकणार आहे? पण जुनी थकबाकी जी आहे ती वसूल करण्याचा काटेकोरपणाने प्रयत्न आहे आणि 75% जवळपास जुनी थकलेली बाकी ती वसूल झाली.